खरं सांग ना विठ्ठला, जनी संग काय नात. आषाढी एकादशीचं महत्व प्रत्येक वारकऱ्यासाठी हा सगळ्यात मोठा वर्षभरातला सण आहे. विठ्ठल. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, रखुमाई. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. पंढरपूर. जंबू या द्वीपा माझी, एक पंढरपूर गाव. आळंदी. आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्धवेटी मिळा. नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. आज आपण भेटतोय त्या म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार नीलमताई यांना. नीलमताई, खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. रामकृष्ण हरी. गेली कित्येक दिवस मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत तुमच्या एका व्हिडिओला आणि संबंध महाराष्ट्राने वारीच्या या दिवसात तुमचं जनीचं गीत ऐकलंय. त्यानेच आपण सुरुवात केली तर खूप छान होईल. नक्कीच. येस. खर तर पांडुरंगाला, विठ्ठलाला सगळ्या माता भगिनींनी साजिवंत केलेलं आहे. देवाला त्याच्याशी भांडलेले आहेत, त्याच्याशी रुसलेले आहेत. देवाला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. मी पंढरपूरच्या वारीत ज्या महिलांसोबत चालायची, त्या महिला वर्षानुवर्ष हे गीत गायच्या. ते मी सहज सहज अगदी रेकॉर्ड केलं आणि मौखिक परंपरेनं आपल्याला जे मिळालंय ते किती समृद्ध आहे हे माझंच मला नव्यानं कळालं. ते गीत असं आहे की जनाबाई आणि विठुरायाचं नातं काय. रखुमाई रुसलेली आहे तर ती म्हणते, खरं सांग ना विठ्ठला, जनी संग काय नात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांग ना विठ्ठला, जनी संग काय नात. देव काय करायचे तर जनाबाईला दळण कांडण सगळी कामं करू लागायची. त्यामुळे रखुमाई रुसायची. मग देव आणि रुक्मिणी दोघांचा संवाद त्या गीतामधून व्यक्त झालाय. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, अंघोळीला टाक पाणी, मी नाही टाकत पाणी, ती जनी तुमची पट्टराणी. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, जेवायला वाढ ताट, मी नाही वाढत ताट, जनी तुमच्या हृदयात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, पानाचा काढ विडा, मी नाही काढत विडा, जनीचा नाद सोडा. आता हे सगळं संवादाच्या रूपानं आपल्याला अगदी डोळ्यासमोर उभं राहतं, जसं काही दोघं जण बोलताय. पण शेवटच्या 2 ओळी फार महत्वाच्या आहेत. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, नको लावू असं पाप, जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय बाप. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांग ना विठ्ठला, जनी संग काय नात. खूप सुंदर नीलमताई. म्हणजे बघायला गेलं तर सध्याची पिढी सुद्धा तुमच्या या गीताने भारावून गेलेली आहे आणि आता आपण बघतोय की बऱ्याचशी नवीन तरुण पिढी आहे या क्षेत्राकडे वळताना दिसते. वारीमध्ये सुद्धा आपल्याला अजून अनेक तरुण तरुणी दिसतात. पण हा जो गोडवा आहे म्हणजे गाण्यातला असू दे तुमच्या किंवा तुमच्या गळ्यातला गोडवा, त्यामुळेच मला वाटतं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार अगदी काही दिवसात झालेला आहात. पण याच्या मागचा प्रवास खूप मोठा नक्कीच असू शकतो, त्याकडे आपण वळूच. पण माझा यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे अगदी सोपा. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे खर तर वारकरी या शब्दाचा अर्थ आहे की येर झरा करणारा. आणि जो देवाला भेटायला जातो, वर्षातून ज्या ज्या काही प्रमुख आषाढी कार्तिकीच्या 2 वाऱ्या आहेतच, पण चैत्र वारी आहे, माघ वारी आहे. या प्रमुख 4 वारी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. काही वारकरी असे जे महिन्याची वारी करतात. आता आपण बघतोय की पंढरपुरामध्ये आज सगळे वारकरी पोहोचलेले. पंढरपुरामध्ये पोहोचल्यानंतर आज आषाढी एकादशी, उद्या द्वादशी.
हम्म. आणि मग बारस सोडल्यानंतर वारकरी घराकडे यायला निघतात. पण बरेचसे वारकरी असे आहेत की जे आता परतीची वारी करतात. हम्म. आपल्याला ही वारी माहितीये देवापर्यंत पोहोचण्याची, पोचण्याची. हम्म. पण पुन्हा ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या त्यानंतर परतीच्या वारीला प्रारंभ होतो. आणि हम्म. बरेचसे वारकरी असे आहेत की जे परतीची वारी करतात, पुन्हा पंढरपुरापासून आळंदीपर्यंत आणि देहूपर्यंत. हम्म. त्यामुळे वारी हा स्वतःला शोध घेण्याचा एक सगळ्यात मोठा मार्ग आहे. आपण स्वतःला थोडासा वेळ द्यायचा असेल हम्म. तर आपण काहीतरी डिटॉक्स वगैरे व्हायचंय, हम्म. स्वतःसाठी वेळ काढायचा असा विचार करत असतो. हम्म. वारी आपल्याला तो समृद्ध अनुभव देते. वारीमध्ये कायिक तप घडतं, वारीमध्ये वाचिक तप, वाचनही चांगलं काम होतं, मानसिक तपही होतं, विचारही समृद्ध होतात, हम्म. चांगल्या सवयी लागतात. बरीचशी अशी लोक मी पाहिलेली आहेत की जे स्वतः अनुभव व्यक्त करतात. हम्म. काल सकाळी एका कार्यक्रमामध्ये सहज एक आजी भेटली, दिंडीमध्ये प्रवचन सेवा होती. कार्यक्रम झाल्यानंतर म्हटलं, आजी वारीचा अनुभव कसा आहे? हम्म. ती म्हटली, वारी करायच्या आधी गावाकडं एखाद्या कुणाकडून मला नाही मिळालं तर नळावर भांडे भरण्यापासून, हंडा लावण्यापासून मी भांडायची. इथं मात्र बाकीचे कुणी मागे राहू नये ही भावना माझी असते. त्यामुळे माझ्या स्वतःच्या स्वभावामध्ये वारीमुळे बदल झाला. त्यामुळे स्वतःला शोधण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे वारी. नक्कीच मला वाटते वारीनंतर माणसाचा स्वभाव तर बदलतोच, पण तो स्वतः माणूस इतका बदलतो. कारण काही लोक आहेत ज्यांनी वारी केली, त्यांनी मला आवर्जून सांगितलं की आयुष्यात एकदा तरी वारी करावी. आणि नक्कीच तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने सांगताय त्याच्यातून कळतं. यानंतरचा माझा प्रश्न आहे, आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीचं महत्व काय असतं? आषाढी एकादशीचं महत्व प्रत्येक वारकऱ्यासाठी हा सगळ्यात मोठा वर्षभरातला सण आहे. आणि स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतात, हे आपण काय सांगावं, देव सांगतात, संतांनी वर्णन केले, आषाढी एकादशी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. त्या देवाला सुद्धा त्या आषाढी एकादशीचं महत्व भक्तांना ते सांगतात. कारण विठू माझा लेकरू बाळा, संगे गोपाळांचा मेळा. भक्तीच्या उत्सवामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे त्या दिवशी उपवास करणं. आता तो उपवास कसा आहे, तो फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत नकोय, तो विचारांचा सुद्धा हवाय. चांगले शुद्ध सात्विक विचार आमच्या मनात असले पाहिजेत. नाहीतर आमचा उपवास असतोय सकाळी साबुदाण्याची खिचडी, मग पुन्हा सगळे फळं, त्यानंतर पुन्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी, चहा, सरबत, हे सगळं करून आम्ही म्हणतो आम्हाला उपवास आहे. उपवास हा विचारांचाही असला पाहिजे. तो फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही, तर सात्विक विचार आमच्या मनामध्ये वृद्धिंगत व्हावे याकरता तो उपवास आहे, ती आषाढी. आषाढी एकादशीचं महत्व ऐकलंच, पण तुळशी माळ जी प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात असते त्याचं महत्व थोडक्यात सांगा. तुळशी माळेचं महत्व इतकं वेगळं आहे, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. सगळे वारकरी आपण पंढरीच्या दिशेनं चालताना पाहतोय, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यालाच वारकरी म्हटलं जातं असं नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सुद्धा वारकरीच आहे. म्हणजे रस्त्यानं चालताना आपण ज्याच्या गळ्यात माळ आहे तो त्या माळेचा आदर करतोच, पण ज्याच्या गळ्यात माळ नाही तोही माळकऱ्याचा आदरच करतो. इतर संप्रदायामध्ये माळ स्मरणी म्हणून वापरली जाते, म्हणजे स्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी. मात्र वारकरी संप्रदायामध्ये ती गळ्यात धारण केली जाते. आणि आम्ही तर महिला आहोत, आमच्या मनात सहज विचार येतो की आम्ही आयुष्यभर सोन्यावर प्रेम करतो. आता 1,00,000-1.5 लाखाच्या घरात गेले 1 तोळा. मात्र ज्यावेळी आम्ही जाऊ तेव्हा शेवटी आमच्या सोबत 1 तोळा सुद्धा दिला जात नाही. फार फार तर शेवटी एखादीच्या चितेवर, आणि तिला फार सोनं आवडत होतं, 2 मणी तर ठेवा, बरं ठेवले तरी ते चांगले ठेवत नाही, फुटके चेंबलेले असे ठेवतात. मात्र गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल तर त्याच्या एकाही मण्याला हात लावायची कुणाची ताकद होत नाही. कारण ती एकदा माळ गळ्यात घातली की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती माळ घालणारा सुद्धा आदर करतोय, आणि ज्याच्या गळ्यात नाही तोही माळकऱ्याचा आदर करतोय. सकळांसी येथे आहे अधिकार, हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. या एवढ्या प्रवासात तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतील, ज्याच्यामुळे भावुक सुद्धा तुम्ही झाला असाल, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? असा प्रसंग म्हटलं तर कीर्तनाच्या निमित्तानं अखंड महाराष्ट्रभर येणं जाणं होतं. मात्र रत्नागिरीतली एक आजी, जी वर्षातून फक्त पुण्याकडे एकदाच येते, ते पण प्रस्थान सोहळ्याला, तिनं माझा मुलगा आता 3.5 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी खास गोधडी अशी शिवून आणलेली होती. आणि वर्षभरानंतर ती मला भेटली आहे. मी कार्यक्रमाला गेले तेव्हा तो वर्षाचा होता, तर 2 वर्षाचा झाला. त्यावेळेला तिने जी त्याच्यासाठी आणलेली गोधडी, ते आजही माझ्या डोळ्यात ती पाहिल्यानंतर टचकन पाणी येतं
की निस्वार्थपणे प्रेम करणारी माणसं या प्रवासामध्ये मिळतात. नक्कीच. अनेक महिला सुद्धा भेटत असतील आणि यावरून मला आठवतं, की महिलांसाठीचे खास अभंग आहेत. त्यापैकी तुमचा आवडता अभंग कोणता आणि तो सादर करता येईल? खरं तर आता खास करून महिला संतांचे अभंग फार कमी घेतले जातात हम्म. कीर्तनासाठी. आपण पाहतो तुम्ही कुठेही सप्ताहांमध्ये कीर्तनाला पहा की महिला संत ज्या आहेत त्यांचे अभंग फार कमी घेतले जातात. पण निवडक असे अभंग आहेत की आपल्याला माहितीये धरीला पंढरीचा चोर हा महिला संतांचा अभंग आहे. मला आवडणारा जनाबाईंचा अभंग की मला कुठे गेल्यानंतर कार्यक्रमात आवर्जून तो अभंग सादर करा असं सांगितलं जातं, तो म्हणजे माझा प्रचंड आवडीचा. दोघी सासू सुना आहेत आणि त्या प्रवास करतायत. सासू गाते, सुनबाई गाते, पण अभंग ऐकल्यानंतर आपल्या कपाळावर आठ्या पडते. सुनबाई गाते आणि सासूबाई साथ करते. सुनबाई म्हणते करीते नवसू खंडेराया करीते नवसू अन मरुदे रे सासू खंडेराया तुझ करीते नवसू. एवढंच बोलून ती शांत बसत नाही. सासू मेल्यावर तुटल आसरा अन मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा. सासरा मेल्यावर होईल आनंद अन मरुदे ननंद खंडेराया मरुदे ननंद. ननंद सरता होईन मोकळी अन गळा घालीन झोळी भंडाराची गळा घालीन झोळी. हे सगळे जाऊ देत जनाबाई म्हणतात. जनी म्हणे खंडो अवघे मरू दे अन एकटी राहू दे पायापाशी एकटी राहू दे. स्वतःच्या स्वरूपाचा आत्मशोध घेणं हा या अभंगाचा उद्देश आहे. सासू सासरा ननंद जाऊ हे कोण आहे, ते सगळे आमच्यातले दोष आहेत, ते जाऊ देत आणि आपल्याला स्वतःची ओळख व्हावी असं गोड त्याचा अर्थ आहे. नक्कीच. या वारीच्या पूर्ण प्रवासात अनेक महिला महाराष्ट्रातून येत असतात. मासिक पाळी जो महिलांचा महिन्याला येणारा मासिक पाळीचा आपल्याला हे माहिती आहे की त्याच्यामुळे अनेक महिलांना त्रास सुद्धा होत असतो. पण बऱ्याचदा काही ठिकाणी असं समजलं जातं की मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी वारी करू नये. याबद्दल तुमचा काय समज आहे? माझा समज सांगण्यापेक्षा सगळ्या ज्या काही महिला वारीमध्ये चालतात त्या वारीमध्ये विटाळ धरत नाहीत. ते म्हणतात जे आपल्याला देवानं दिले त्याच्याबद्दल आपण ते सांभाळून घेतलं पाहिजे. एकमेकींना त्या सांभाळून घेत चालत असतात. संत सोयराबाईंचे गोड अभंग आहे. ते म्हणतात देहीचा विटाळ देहीच जन्मला, देहीचा विटाळ देहीच जन्मला सोवळा तो झाला कवण धर्म. अरे शरीर अपवित्र असू शकतं मात्र आतला जो अंश आहे तो एकाच विठ्ठलाचा आहे. तो कसा काय अपवित्र असू शकेल? तो पवित्रच आहे ना. म्हणून तुम्ही माणसातला देव पहा आणि ज्या डोळ्यांना तो दिसतो ते कधीच कुणाला कमी लेखत नाही, कुठला विटाळ मानत नाही. पंढरीची वारी हा समृद्ध अनुभव देते. यानंतर आपण छोटासा रॅपिड फायर घेऊयात. विठ्ठल एका शब्दात सांगायचं जे मी विचारते, म्हणजे हे नाव घेतल्यानंतर एका शब्दात काय आठवतं? विठ्ठल. सावळे रूपडे चोरटे चिताचे. रखुमाई. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. अन रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. पंढरपूर. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याच नाव. आळंदी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्धवेटी मेळा. वारकरी. धन्य 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 जन्म त्याचा तो वारकरी पंढरीचा. माऊली. माऊली म्हटलं की माऊली, माऊली म्हटलं की डोळे पाण होतात. माऊली म्हटलं की शब्दांच्या पलीकडचं आहे. जे खळांची व्यंकटी सांगत या सत्कर्मी रतिवार. खूप धन्यवाद नीलमताई, तुम्ही इतका छान वेळ दिलात आणि तुमच्या अभंगातून गोड गळ्यातून इतकं सुंदर ज्ञान आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. नक्कीच पुन्हा एकदा आम्हाला भेटायला आवडेलच, पण प्रेक्षक हो
तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर तेही करायला विसरू नका. धन्यवाद.